खेळाडू चेंबूर चीता कॅम्प चा खेळाडू आहे सूर्या मणिरत्नम. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली होती या आयकॉन खेळाडूनं सूर्यानं, आणि तोच पुन्हा एकदा कॅप्टननं भरोसा दाखवला. आयकॉन खेळाडूवरती पहिल्या ओव्हरची धुरा दिलेली आहे. आमचे ऑफिशियली पंच सह्या आहेत दत्ता महेर स्क्वेअर लेगला मुख्य पंच नीरज रनावत. आज नीरज रनावत सरांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅच स्टार्ट. गेम स्टार्ट होते आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समेत जुडलेले आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र हर्षद मडवी, मॅन फ्रॉम नेरूल. तर पंचांचा ग्रीन सिग्नल स्टार्ट टू द गेम. हिरवा कंदील आलाय आणि पहिला बॉल टाकण्यासाठी सूर्या मणिरत्नम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वेगवान होता. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश होऊन बॉल चाललाय मागे, बायावरती टाकलाय. लेग बायचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपानं संघाचा श्री गणेश झालेला आहे. टीमच्या धावसंख्येला सुरुवात. 4 षटकांची मॅच. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. सर्वांच्या अगदी पसंतीला उतरलेली स्पर्धा. यावेळेस पहा शॉर्ट बॉलचा वापर, पुलचा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे अडवण्याचा चांगला प्रयत्न हेमंत पाटीलचा, परंतु प्रयत्नाला यश आलं नाही आणि बॉल त्याला बीट करून चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेश भोईरच्या बॅटमधून येतोय षटकार, चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 5. पहिल्या बॉलवरती लेग बाय, दुसऱ्या बॉलवरती चौकार. टोटल स्कोर आहे 5. पुन्हा एकदा सूर्या मणिरत्नम. ओव्हर पिच बॉल ट्राय केला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे. अलोंग द कार्पेट स्वीपर कव्हरला छेद करून चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. निलेश भोईरच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 9. चांगली फटकेबाजी. टॉस गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ऐरोली गावदीप ऐरोली आणि इच्छापूर्ती वाशेगाव टीम कडून ओहो बॅटची लिडिंग एज. हा वेगाने टाकला कारण पहिल्या 3 बॉलच्या तुलनेनं या बॉलवरती गती जास्त वापरली होती. गतीचा वापर केलाय आणि गतीनं बीट करून बॅटची लिडिंग एज घेतली आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. भूषण पाटीलनं कुठलीही चूक केली नाहीये. कॉट बिहाइंड द स्टंप. फलंदाज निलेश भोईर फक्त 8 धाबांचं योगदान दिलं आणि तो परतलाय. पहिला धक्का, मोठा धक्का आहे आताच्या क्षणाला, कारण निलेश भोईरची विकेट ही सर्वात महत्त्वाची विकेट होती आणि आता मात्र खऱ्या अर्थाने थोडासा दिलासा मिळाला असेल कुमार 11 तुर्बे आणि जय गजानन कुक्षे टीमला. महत्त्वाचा फलंदाज निलेश, ज्याच्याकडून अपेक्षा भरपूर होत्या टीमला, तो खेळाडू आता मात्र बाद झालाय आणि मी तर म्हणेन स्वस्तात बाद झाला. 2 चौकार, याहीपेक्षा चांगला खेळ निलेश करू शकला असता, परंतु सूर्या मणिरत्नमच्या गोलंदाजी समोर सपशेल शरणागती पत्करली की काय, कारण एवढा वेगवान बॉल त्याने मात्र डिलिव्हर केला की सूर्या ज्या गोष्टीसाठी या मैदानात आलाय त्याने मात्र चांगली पोझिशन मध्ये होते. बॅकफुटला जाऊन हा हुकचा फटका. आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा जयेश पाटीलनं षटकार मारत आपल्या इंडिव्हिज्युअल स्कोरला सुरुवात केली होती. खातं उघडलं होतं षटकारांना. इथे सुद्धा खातं उघडलेलं आहे षटकारांना आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक. सूर्या मणिरत्नम ओव्हर द विकेटने यावेळेस गती काढली, कमी केली गती, गतीनं बीट केले, सरळ गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट आलाय आणि डॉट बॉलच्या साह्यानं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी ऐरोली इच्छापूर्ती वाशीगाव टीमची धावसंख्या 1 गडी बाद 15. मागच्याही मॅचमध्ये सूर्याने 12 धावा खर्च केल्या. या मॅचमध्ये 15 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी या मॅचमध्ये धावा जास्त खर्च झाल्या, परंतु एक महत्त्वाची नव्हे अतिमहत्त्वाची विकेट सूर्याने मिळवून दिली आपल्या टीमला, जी निलेश भोईर याची होती. महत्त्वाची विकेट. अजूनही ग्यारो मैदानावरती तळ ठोकून उभा आहे. जयेश आहे. ही जोडी जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत धावसंख्येचा एक्झॅक्ट अंदाज लावणं हे थोडंसं कठीण आहे.
बघा पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोअर बोर्डवरती 15. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. शिवसेना शाखा शिरवणे नवी मुंबई आयोजित माजी नगरसेवक चषक 2024 हा पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. पहिलाच बॉल हेमंतचा फुल टोस ऑन साईडला वलबायचा होता. बॅटला ब्रश झाला नाहीये. 1 रन कंप्लीट झाले. आणि बघूया आपणच आता DRS म्हणजेच मागणी करत आहेत. पंचांची मागणी आहे, त्यामुळे रिव्ह्यू कोणत्याही टीमच्या फेवरमध्ये जाईल हे सांगणं कठीण आहे. कारण हा पंचांनी मागणी रिव्ह्यू केली. जर पाहायला गेलं तर बीमर तपासण्यासाठी पंचांना मात्र तिसऱ्या पंचांची आता मागणी केलेली आहे. तिसऱ्या माणसांची पंचांची आता मागणी होते एक्झॅक्टली. आणि आमचे ऑफिशियली तिसरं पंच आहे शशी मेहर आपल्या स्क्रीनवरती. येस, इट्स अ नो बॉल सेज अंपायर. कारण अगदी कमरेच्या वरून बॉल खेळला होता आणि त्यामुळेच पंचांना या गोष्टीमध्ये कोणताही संभ्रम आढळला नाही. यावेळेस मात्र आपण पाहू शकता ऑन साईडला खेळलेत फ्री हिटच्या बॉलला आणि इथून मात्र आणखीन एक सिंगल. सतरा धावा 18 धावा आता या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. डीजे ऑपरेटर आमचे कुठे असतील कृपया संपर्क करा. ऑन साईडला दिशा दिलेली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता हेमंत पाटील मागच्या मॅच मध्ये काय कामगिरी केली होती बॉलिंगच्या जोरावरती. अप्रतिम झेल टिपला होता हेमंत पाटीलला. एक सर्वोत्कृष्ट कामगिरी त्या मॅच मध्ये राहिली होती आणि तोच आता ओव्हर नंबर 2 मध्ये. ओहो, समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड. ऑपड्राईचा हा पटका डीप मध्ये लॉंगॉमला चांगली फिल्डिंग होते. फक्त सिंगल मिळेल जयेशला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 20. 1.3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या 20-20ला 1. टॉस गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी ऐरोली इच्छापूर्ती वाशीगाव टीमची धावसंख्या 4 षटकांची मॅच आहे. टॉस इथे जिंकलाय कुमार 11 तुर्बे जे गजानन कुक्षेत या टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या स्क्रीनवरती खूप चांगले टेलिकास्ट अगदी 10 कॅमेरे 9 ते 10 कॅमेरे या स्पर्धेमध्ये वापरण्यात आलेले आहेत. खूप चांगलं ब्रॉडकास्टिंग होते या स्पर्धेचं. tenniscricket.in च्या माध्यमातून संतोष नाणेकर यांनी त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला चांगलं नीट अँड क्लीन टेलिकास्ट करत आहेत. इथे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, रनआउटची संधी ओव्हरथ्रो झाली. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का? या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. जिथे 1 होती तिथे आणखीन 2 ॲड झाल्या म्हणजे 3 धावा मिळत आहेत फलंदाज योगेश भगतला आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 23. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना हेमंत पाटील गोलंदाजी मार्कवरती. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉलमध्ये धावा खर्च केलेले आहेत हेमंत पाटीलना 8. एकही विकेट त्याला अजूनही आला नाहीये त्याच्या ओव्हरमध्ये. यावेळेस बॅटला स्लाइस होऊन बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे अनुप पाटील चेस करतोय परंतु पहा तिथे आता बॉल ऑटोमॅटिक काढला जातोय, थांबला जातोय. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. संधी साधली भूषण पाटीलनं, मोका साधला जयेश पाटील. त्याला माहिती आहे माझ्यापासून दूर आहे. अगदी अचूक नेमबाजी दाखवली, यष्टांचा वेध घेतलाय आणि पंचांकडे स्ट्रॉंग अपील होत असताना पंच नीरज रनावतनं आउट घोषित केलाय. जयेश पाटील बाद. येस, धक्का दिला या ठिकाणी. सध्या आपण पाहतोय गावदेवी ऐरोली टीमला या क्षणाला भूषण पाटील ज्या पद्धतीने थोडंसं ॲग्रेसिव्ह होऊन थ्रो केला होता या स्टंपवरती आणि विकेट मिळाली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं सूर्या मणिरत्नम एक वेगळ्याच लुकमध्ये आज मैदानावरती आला आहे. जर्सी आपण त्याने परिधान केलेली पाहतोय, सँडो जर्सी आहे आणि अगदी शॉर्ट ट्रॅकमध्ये तो मैदानावरती एक वेगळ्या लुकमध्ये पाहायला मिळतोय. चित्ता कॅम्पचा खेळाडू आहे परंतु या खेळाडूने मात्र आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
स्वतःच्या गोलंदाजीची छाप सोडली आहे. जो स्वतःची ओळख त्याने मात्र कमी वेळेमध्ये बनवली आणि या टेनिस क्रिकेट विश्वाला मात्र त्याच्या गोलंदाजीने भुरळ पाडली. भूषण पाटील आपण पाहतोय या स्क्रीनवरती ज्या पद्धतीने उभा आहे, टीमला गाईड करत असतो, सातत्याने टीमच्या पाठीशी उभं राहून या टीमची जबाबदारी हाताळत असतो. यावेळेस पाहू शकतो ऑन साईडला गंगा इंगोलेने बॉल उडवला गॅपमध्ये, बॉल सीमा पार, हा येतोय चौकार. 4 रन 4 धावा येतील असा आयकॉन टीममध्ये जागा बनवली गंगाधर इंगोलेने आणि तो खेळाडू मात्र आल्या आल्या चौकाराने सुरुवात करून देतोय. आपल्या टीमच्या धावसंख्येला अजून पुढे घेऊन चाललाय. टीमची एकूण टोटल जर पाहिली तर या चौकाराच्या मदतीने 30 धावा जाऊन पोहोचल्यात. येस, पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये होईल अगदी या क्षणानंतर. प्लीज विनंती आहे की पाण्याची व्यवस्था करावी. चला नेक्स्ट मॅचसाठी YU11 बोनकोडे गोठुली टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये अधिराज 11 नेरूल आणि कैलासवासी अक्षता स्मृती कोपरकिर्ने. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी आमच्या व्यासपीठावरती लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. YU11 बोनकोडे आणि राकेश प्रतिष्ठान गोठोली टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये अधिराज 11 नेरूल आणि कैलासवासी अक्षता स्मृती कोपरकिर्ने. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 2 ओव्हरचा खेळ संपल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीनं धाबा इथे उभारलेले आहेत. गावदेवी ऐरोली इच्छापूर्ती वाशीगाव टीमनं 2 गडी बाद 30. 4 ओव्हरची ही मॅच. खूप चांगली स्पर्धा, अगदी महाराष्ट्राची नामांकित स्पर्धा जी रबर बॉल स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली जाते आणि सर्वांना त्या स्पर्धेची ओढ लागते की ज्यावेळेस पावसाला सुरू होतो आणि पावसाळ्यामध्ये प्रत्येक प्रेक्षक क्रीडारसिक सांगतात की ती नगरसेवक ट्रॉफी कधी आहे. 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहिली जाते. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती विनय शर्मा, शर्माजी का लडका, शर्माजी का बेटा हे सध्या चर्चेत असलेलं आणि पहा विकेट. सध्या आमच्या व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन होतं या स्पर्धेसाठी मेहनत घेणारे आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच आमचे लाडके बुवा विवेकजी सुतार यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. सकाळ त्यांची आत्ता झाली आहे परंतु रात्रभर मेहनत करत होते म्हणून सकाळ आत्ता झाली आहे हे विसरून चालणार नाही आपल्याला. येस, आपले सर्वांचे लाडके मित्र बुवा म्हणजेच विवेक सुतार यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये. विकेट आले आणखीन एक. योगेश भगत बाद झालाय क्वाड बिहाइंड स्वरूपामध्ये. बॅटची लिडिंग घेतली. पहिल्याच बॉलवरती विनय शर्मानं विकेट काढल्याने योगेश भगतला बाद केलं आणि त्याच्या जागेवरती आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तीन गडी बाद 30 अशी धावसंख्या. चला, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर नाही आहेत, लक्षात घ्या. पहिलाच बॉल ओव्हर पिच आणि ओव्हर पिचला अगदी प्रत्युत्तर देत असताना विनय शर्माच्या अगेन्स्ट बॉलला उडवलाय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. सचिनच्या बॅटमधून हा षटकार येतोय. आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता 36 या आकड्यावरती. बॉलवर तयार बिने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता सचिन हा स्ट्रोक परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये. हा आलाय डॉट आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने आणखीन एकदा पुन्हा या मॅचमध्ये तुर्भे कुक्षे टीम जास्त कमबॅक जवळ जाताना मात्र आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस आणखीन एक तडाखा विनयच्या गोलंदाजीचं आणखीन एकदा केले भव्य स्वागत षटकाराच्या साह्याने. 6 रन. सचिन ऑन फायर. सचिन रजकच्या बॅट मधून आणखीन एक धमाका येतोय. पहिला षटकार लॉंग ऑफच्या वरून ओव्हर पिच बॉल, दुसरा षटकार हाफ ट्रॅकर त्याला मिड विकेटच्या वरून ठोकलाय सचिन रजकनं. हा दुसरा षटकार. चांगली बॅटिंग करतोय, बॉटम एंडचा चांगला वापर सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धमाका. वाह, बॉलला पाठवलाय, बॉलला पंख लावत पाठवला पक्षाप्रमाणे बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. U6 षटकार. बॉल पाठवून दिले एक सरळ कुक्षेत गावच्या गावदेवी मंदिरामध्ये. तिथे आशीर्वाद घेण्यासाठी बॉल गेला आणि सांगितलंय की प्रतिस्पर्धी आहात परंतु तुमच्या बॉलला तुमच्याच गावामध्ये पाठवणार. हा धाडस मात्र करत असताना सचिन आपण पाहतो मैदानामध्ये. जबरदस्त बॅटिंग अटॅक. आता दबाव टाकला जातोय विनय शर्मावरती. आक्रमण. 3 षटकार या ओव्हरमध्ये आले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 48. शेवटचा बॉल. हो, हा बॉल चांगला आहे. ओव्हर पिच बॉल, चांगला यॉर्कर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे डॉट बॉल न ओव्हरची सांगता होते. विनय शर्माची 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा खर्च करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 48 धावा. चला टॉस साठी या. मी पुन्हा एकदा शेवटचा कॉल पुकारतोय. आल्यात का? चला तर इथे आलेले आहेत वायुलन बोनकोडे आणि गोटोले टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. अधिराज 11 नेरुल आणि कैलासवासी अक्षता स्मृती कोपरगिरणे टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. अजिंक्य पाटील, तुम्ही जर इथे आला असेल तर टॉस साठी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. लास्ट ओव्हरमध्ये आता हेमंत पाटील गोलंदाजी मार्क वरती. नमित पाटील आहे, माफ करा. पहिलाच बॉल, चांगला बाउन्सर, खूप चांगली विकेट किपिंग, परंतु पंचांचा इशारा ते वाईट बॉल. कारण पडल्यानंतर जास्त उचली घेणारा बॉल आणि ते आता चॅलेंज केलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने, कारण वाईट चेक केला जाईल. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने इथे मागणी केलेली आहे DRS की हा बॉल आम्हाला मान्य नाही आहे वाईटच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे विकेट किपर भूषण पाटीलने आता चॅलेंजिंग रेफर केलाय. हा आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल. इट्स अ वाईट. इट्स वाईट बॉल. कारण डोक्याच्या भरून गेला बॉल. डोक्याच्या वरून, जास्त वरून मी तर म्हणेन. कारण असं वाटलं होतं बॉल शरीराच्या समोरून बाउन्स झालाय. इथे पहा बॉल मागे गेला. फाईन लेगकडे फिल्डर आहे आकाश. त्या ठिकाणी मात्र विकेटच्या मागे जबाबदारी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं. 4थ्या षटकाला ऑलरेडी सुरुवात झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गावदेवी ऐरोली आणि इच्छापुरती वाशीगाव टीमची धावसंख्या 50 पूर्ण झाली आहे. 50 वर 3 वाशी आणि ऐरोली टीम आपल्याला पाहायला मिळेल. सद्यस्थितीमध्ये दोन्ही संघांचं पारडं जड आहे. नमितला मात्र जबाबदारीने खेळावं लागेल. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. सिंगल तिथून पूर्ण केली आहे. दुसरीचा कॉल, रनआउटची शक्यता आणि रन आउट मिळू शकतो का हा प्रश्नचिन्ह आहे. आणि पुन्हा एकदा पंचांनी ही दाद मात्र उचलून न धरता थेट तिसऱ्या पंचांना मागणी केली आहे. यावं आणि चेक करावं आपण. तिसरे आमचे पंच शशी सर. चला, कुठलीही जोखीम घेतली नाही ऑनफिल्ड पंचांना आणि त्याला माहिती आहे ही सुविधा जर या स्पर्धेमध्ये उपलब्ध आहे त्या सुविधेचा फायदा घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळेच पंच नीरज रनावतनं मात्र आता तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. हा डिसिजन आता तिसऱ्या पंचांच्या कोर्टमध्ये सोपवलाय.
इट्स आउट. परतावा लागेल. आज जे कॅमेरे मैदानावरती लावलेत ना उमेश सर, त्याचा एवढा फायदा मिळतोय की पंचांना काहीच करायची गरज नाही. निवांत मस्त फक्त एक थर्ड अंपायर डिसिजन द्यायचा आहे. इथून टेनिस क्रिकेट .inची टीम आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून सगळं दृश्य जे आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. आणि त्याचाच तर मी जिक्र करत होतो, त्याचाच तर उल्लेख करत होतो. कुठले हे जे ऑनफिल्ड पंच आहेत ते कुठलीही जोखीम घेत नाहीये, रिस्क घेत नाहीये. कारण त्यांना माहिती आहे या स्पर्धेमध्ये DRS उपलब्ध आहे आणि या सुविधेचा फायदा आता नाही घ्यावा तर कधी घ्यावा. त्यामुळे दत्ता मेहर असतील, शशी मेहर असतील, नीरज रनावत असतील, यांना मात्र जास्ती जोखीम घेतली नाही आहे. आणि त्यानंतर मात्र जो ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन आहे तो तिसऱ्या पंचांच्या कोर्टमध्ये सातत्यानं सकाळपासून पाहतोय की सुपवत असताना. कारण 8 ते 9 कॅमेरे या स्पर्धेचे टेलिकास्ट करत आहेत. त्यामुळे कुठलीही अडचण येत नाही आहे. अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी हा डिसिजन आमच्यापर्यंत येतो. जाऊ द्या, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील जो ऐरोलीचा खेळाडू आहे, डावखुरी आताचा फलंदाज. यंदाचा रबर बॉल हंगाम सातत्यानं चांगला खेळत आलाय. अनेक स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्यात यंदाच्या हंगामामध्ये प्रीतम पाटील. आणि नमित पाटीलच्या समोर आता एक जुगलबंदी असेल. फुलटोस आणि ते फुलटोल वसूल केलाय या फटक्यामागे प्रीतम पाटीलना. फटका मारला, त्या फटक्याकडे बघितलं सुद्धा नाहीये. कारण एवढा आत्मविश्वास या फटक्यामध्ये. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय आणि बॉलला उडवलाय लॉंगॉनच्या वरून. बॉल सीमारेषा पार, षटकार. या दृश्यावरून उमेश सर मला नीरज चोपडाची आठवण झाली, ज्याने भालाफेकीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. ज्यावेळेस त्याने भाला फेकला त्यावेळेस तो जमिनीवर धडपडला, परंतु त्याला आत्मविश्वास एवढा होता की भाला पडायच्या आतच त्याने सेलिब्रेशन सुरू केलं होतं. म्हणजे त्याला कळून चुकलेलं की आपला भाला जो आहे तो आउट ऑफ गेलेला आहे आणि त्यामुळे ते सेलिब्रेशन त्याचं पाहण्यासारखं होतं. हे पहा, टप्पा पडलेला बॉल थोडासा वळवण्याचा प्रयत्न, रनआउटची शक्यता. यस, इथं होऊ शकतं, काहीही होऊ शकतं, परंतु सध्या तरी अंपायर सांगतात सेफ आहे. परंतु भूषण पाटील चॅलेंज करेल का या गोष्टी हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला, फिल्डिंग करणाऱ्या टीमने आता रनआउट साठी DRS घेतलाय. तर रनआउट चेक केलं जाते. सध्या तरी आपण पाहतोय स्क्रीनवरती रनआउट आहे की नाही. पुन्हा एकदा चेक करूया रिव्ह्यू आपण, कारण क्लिअर आउट अजूनही होताना दिसत नाहीये. या दरम्यान आपण मैदानावरती मजाक मस्ती देखील पाहतोय. भूषण पाटील, गंगा इंगोले आणि प्रीतम पाटील यांच्यामध्ये झाली चर्चा. जरी प्रतिस्पर्धी असले या मॅचमध्ये तरी देखील डिसिजन आलाय तिसऱ्या पंचांकडून नॉट आउट. नॉट आउट आणि म्हणजेच एक DRS आता फेल झालाय, गमावलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. फुल टॉस बॉल गंगासाठी हे आमंत्रण होतं आणि हे स्वीकारलं हसत हसत आणि गंगाने बॉलला उडवलं सीमा पार. आमच्या स्टेजला मानवंदना देणार हा षटकार. टोटल झाली या षटकाराच्या मदतीने 64. 64 वर 4. गावदेवी ऐरोली आणि इच्छापुरती वाशी गाव संघ. शेवटचा बॉल आहे आणि इनिंगला पूर्णविराम मिळणार. त्यामुळे कोपरकेरने टीमचे कॅप्टनही इथे उपस्थित झालेले आहेत आणि बोनकोडे टीमचे कॅप्टनही या ठिकाणी आहेत. यस, हे आमचे या स्पर्धेचं आकर्षक स्टेज कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जाते. पण पाहू शकाल पुन्हा एकदा तिसरं पंच. मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीम कडून चॅलेंज करण्यात आले बीमरसाठी.
फेअर डिलिव्हरी. येस 64. बघा असे हे DRS तुम्ही घेतले तर आपल्याला संध्याकाळ होईल, लक्षात घ्या. खरं तर फायनल उमेश सर 5 नाही 6 ओव्हरची खेळवायचं धाडस करणार आहेत आयोजक, परंतु त्या असं जर चालत राहिलं तर फायनल देखील कदाचित 4 ओव्हरवर येईल. थोडंसं वेळेचं बंधन आपण पाळायला हवं. एवढी मोठी 64 धावा स्पर्धा, झालेत. एवढी मोठी स्पर्धा आपण खेळतो तिथे इथे मात्र पहा घुटना टेक और सिक्सर देख गंगा ॲज आयकॉन या टीम मध्ये जागा बनवत असताना आपल्या टीमला मात्र सेफ झोन मध्ये घेऊन चाललेत. म्हणजे दुसऱ्या फेरीसाठी कदाचित बाय मिळवण्याची ही नामी संधी चालून आली आहे. जर हा या धाबा चेस झाल्या तर तुर्बे कुक्षेत टीम पुढे जाऊ शकते. चला टीम कोपरखेरणेचे आलेले आहेत कॅप्टन आणि बनकोडे टीमचे कॅप्टन. 70 झाल्यात, 71 टू विन, 71 टू विन. हां 70 धावा झाल्या आहेत, 71 धावांचं टार्गेट. आम्ही दोन्ही टीम कॅप्टनला इन्व्हाइट करू. आम्ही नितेश भोईर यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशनचा ताबा सांभाळावा. चला आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच मध्ये प्रतिस्पर्धी एका संघावर मात करून पुढे गेलेले हे 2 संघ खरं तर किमान एका बक्षिसाला पात्र ठरणाऱ्या या फेरीमध्ये हे 2 संघ पोहोचले. जो जिंकणार तो मात्र नक्कीच किमान एका बक्षिसाला पात्र ठरणार. एका बाजूला विघ्नेश पाटील टीमला लीड करतील आणि एका बाजूला अजिंक्य पाटील आपल्याला पाहायला मिळतील. आम्ही स्पर्धेचे प्रणेते ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आणि त्याचबरोबर खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांची प्रचंड मेहनत आम्ही गेले कित्येक वर्ष पाहतोय ते अर्थातच विवेकजी सुतार दादांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण करावा. नेक्स्ट मॅच 4 षटकांचा हाही सामना आपल्याला पाहायला मिळेल. दिस मॅच विल बी 4 ओव्हर लिमिटेड. येस आणि अजिंक्य पाटील हेड आलाय. टॉस जिंकलात, काय असणार आहे डिसिजन? फिल्डिंग. येस शुभेच्छा असतील. शिरवणे गावचे ते जावई सुद्धा आहेत विघ्नेश. येस आणि टीम कॅप्टन अजिंक्य ही वॉन द टॉस अँड ही गोज विथ फिल्डिंग पर्स. फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलाय. अर्थातच आपण पाहताय नगरसेवक चषक 2024 रबर बॉलचा दैदिप्यमान सोहळा. नवी मुंबईचे हे रबर बॉलचं वर्ल्ड कप आपण असं म्हणूया. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीमधील सामने आपण एन्जॉय करतोय. स्टे ट्यून विथ अस विथ tenniscricket.in. थँक्यू. चला तर 71 धाबांचं लक्ष्य आहे मॅच मध्ये. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना कुमार 11 तुर्बे जय गजानन कोक्षित या टीमने टॉस तिथे जिंकला होता. पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग केली आणि बॅटिंग करत असताना गावदेवी ऐरोल आणि इच्छापूर्ती वाशीगाव या टीमने धाबा बनवल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 70 धाबा आणि 71 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालाय. 17.75 च्या धावगतीनं धाबांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 17-18 धावा पाहिजेत आणि अशा कंडिशनमध्ये आता या धाबांचा पाठलाग करण्यासाठी कुमार 11 तुर्बे आणि जय गजानन कोक्षित या टीमची सलामीची जोडी राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील आणि त्याच्या जोडीला एक सुपर स्टार खेळाडू ऑफ नवी मुंबई क्रिकेट अनुप पाटील. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. 71 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग. लक्ष्य कठीण आहे परंतु अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट मित्रांनो अशक्य ठरली नाही आहे आणि कुठलाही टार्गेट हा क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देत नाही. किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये तयार झालेला नाही आहे. त्यामुळे ज्या 71 जरी धावा असल्या तरी मात्र पहिल्या गडासाठी एक चांगली भागीदारी रचली, एक पार्टनरशिप चांगली झाली तर मात्र ह्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग अगदी सहजतेने होऊ शकतो. परंतु पार्टनरशिप बिल्ड व्हायला पाहिजे.
या जोडीने जर पार्टनरशिप चांगली बिल्ड केली तर जो दबाव आहे 71 धावांचा तो दबाव कमी होईल आणि धावाचं लक्ष आहे ते त्या टीमच्या दृष्टीक्षेपात येईल. परंतु जाऊया बॅक टू क्रिकेट. ओव्हर नंबर 1 मध्ये आता सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्कवरती योगेश भगत. गॅरोच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. राऊंड विकेटने गोलंदाजी करतो आणि समोर जाईल पहिल्याच बॉलला फेस करण्यासाठी कुशकोक्षेत गावचे सुपरस्टार खेळाडू अनुप पाटील. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल अनुपसाठी गॅरोचा. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटवर जाऊन हा स्ट्रोक खेळण्याचा होता परंतु बॅटची आतली कडा घेतली. बॉल अगदी फॉलो थ्रू मध्ये फील्ड झाला. इथे धाव आली नाहीये. डॉट बॉल. डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढला तर दबाव जास्तच वाढेल कारण धावा करायच्या आहेत 71 4 ओव्हर मध्ये. ओहो दुसरा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल सुद्धा अनुप पाटीलला बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी केली जाते योगेश भगत गॅरोकडून. पहिले सुरुवातीचे 2 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती टाकले होते. सातत्यानं 2 बॉल बीट केलाय अनुप पाटीलला. मी मगाशीच उल्लेख केला डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढला तर लक्ष्याला आपण गवसणी घालणार नाहीये कारण एक मोठं लक्ष आणि त्या कमी ओव्हरमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा पहा गती काढली होती. पहिल्या 2 बॉलच्या तुलनेनं या बॉलवरती गती कमी केली आणि गतीनं पुन्हा एकदा बीट केलं जात आहे. डॉट बॉल आलाय. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये योगेश भगत गॅरोची. 71 धावा 17.75च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु हे 3 बॉल आता पकडले तर 18च्या वरची धावगती आता झाली असेल. ओ क्लीन बोल्ट. यू मिस आय विल हिट. फलंदाज बाद. खाटी काढली 4थ्या बॉलवरती कारण 3 बॉल डॉट खाल्ले. 4थ्या बॉलवरती विकेट काढली आणि इथे अवस्था पहा आता जय गजानन कोक्षेत कुमार 11 तुर्बे टीमची. 0वरती पहिला विकेट कोसळलाय. पहिला धक्का. अगदी बरोबर आहे उमेश सर. खरं तर या सिच्युएशनला पाहता मी तर म्हणेन भूषण पाटील स्ट्राईकवरती राहणं गरजेचं होतं. अनुप पाटील थोडासा इंजर्ड आहे किंवा अनुप पाटील थोडासा अस्वस्थ आहे, आजारी आहे आणि त्यामुळे स्ट्राईक त्याच्याकडे देऊन स्वतः नॉन स्ट्राईकवरती राहिला आहे. म्हणजे एक तो पार्ट असू शकतो त्यांच्या स्ट्रॅटर्जीचा. परंतु आताची जी परिस्थिती आहे, आताचा जो टार्गेट आहे, तो टार्गेट पाहता तुमच्या स्ट्रॅटर्जीमध्ये आणखीन भरपूर चेंजेस तुम्हाला करावे लागतील. अनुप पाटीलला थोडंसं मागे ठेवून 1 डाऊन किंवा नॉन स्ट्राईकला ठेवून या संपूर्ण धावसंख्येचा पाठलाग तो भूषण पाटील यशस्वीरित्या करू शकत होता कारण गॅरोसारखा गोलंदाज समोर असताना एक मोठी जोखीम पत्करली तुर्बे कुक्षेत टीमने, हे असं मला वाटतंय. 4 बॉलमध्ये अजूनही रन आली नाहीये. हा सुद्धा कमी गतीने टाकलेला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. असे ज्यावेळेस हर्षद मडवी गोलंदाजी होते ना त्यावेळेस गोलंदाज काय प्रयत्न करतो तर फलंदाजाच्या फुटवरची टेस्ट घेतो आणि हीच फुटवरची टेस्ट पहिल्या 4 बॉलमध्ये अनुप पाटीलची घेतली योगेशनं आणि हा बॉल सुद्धा नमित पाटीलला डॉट टाकलाय. हा बॉल चांगला पिकअप केलाय आणि त्याला पोझिशन मध्ये येऊन बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आला नमित पाटीलच्या बॅटमधून धमाका षटकार आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 1 गडी बाद 6. 17ची सरासरी होती उमेश सर पहिल्या 4 ओव्हरमध्ये. 4 ओव्हरचा सामना आपण खेळतो आणि 4 ओव्हरमध्ये 17ची सरासरी या 6 धावांच्या बरोबरीने आता जाऊन पोहोचली 21 वरती. त्यामुळे येणारा जो काळ असेल, येणारी जी वेळ असेल ती मात्र कठीण असणार आहे तुर्बे कुक्षेत टीमसाठी. त्यामुळे इथे जे काही करायचं आहे, जे काही घडवायचं आहे ते भूषण पाटीललाच करायचं आहे कारण भूषण पाटील असा खेळाडू आहे ज्याच्या विषयी जेवढ्या तुम्ही चर्चा कराल तेवढ्या तो चर्चा तुमच्या उलट ठरवतो, त्या चर्चांच्या विरुद्ध खेळ करतो. हे आपण अनेक वेळा पाहिले कारण भूषण आजपर्यंत बरेचसे खेळाडूंच्या बरेचशा प्रेक्षकांच्या माध्यमातून याही चर्चा केल्या गेल्या की भूषण पाटील सध्या आउट ऑफ फॉर्म चालला आहे. परंतु नगरसेवक चषकामध्ये त्याने दाखवून दिलं होतं की भूषण पाटील आउट ऑफ फॉर्म नाही, भूषण पाटील फॉर्ममध्ये आणि तोच फॉर्म आता त्याला या शेवटच्या 3 ओव्हरमध्ये दाखवायचा आहे. ॲटलिस्ट 21च्या सरासरीने जर तो चालला
तर धावा पूर्ण होतील. यात तीळ मात्र शंका नाही. अजूनही या मॅचची रंगत कायम आहे. आमच्यासोबत असेच जोडून राहा. उमेश सर येतील पुढच्या षटकामध्ये. येस अगदी चांगला उल्लेख केला, कारण मागच्या 2 हप्त्याच्या पूर्वी जो मंगल स्मृती चषक झाला होता त्या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली होती. 97 धावा अगदी 3 चेंडू अडकून चेस केल्या होत्या. आणि ते भूषण पाटील आता थांबणार नाहीये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याला एकही चेंडू भेटला नाहीये. बॅकफुटला जाऊन पुल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आणि गंगा इंगोलेच्या विरोधामध्ये हा षटकार ठोकलाय. याच दरम्यान स्वप्नीलजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झाले. प्रमोदजी पाटील आणि निलेशजी म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळते. करूया आम्ही तिन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर शिरवणे गावचे आमचे जयदीप सुतार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय या नगरसेवक चषक 2024 स्पर्धेमध्ये. या सहारांच्या मदतीने आता धावा झाल्या स्कोअर बोर्डवरती 12. स्वर्गीय मंगल स्मृती चषकामध्ये का बॅटिंग केली होती. 3 मॅचेसमध्ये 166 धावा भूषण पाटीलने ठोकल्या होत्या. 97 धावा चेस केल्या होत्या. 69 धावांची विस्फोटक इनिंग त्या स्पर्धेमध्ये याच क्रीडांगणामध्ये खेळली होती. ओहो, स्विंग इन मिस, बॅटची लिडिंग एज घेतली. कमी गती काढली होती या गंगा इंगोलेने या बॉलवरती, आणि बॅटची लीड घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. भूषण पाटील बाद. आता मोठा धक्का असेल जय गजानन कुक्षत आणि कुमार 11 तुर्बे या टीमला. दुसरी विकेट गमावली, कारण पहिली विकेट शून्यावरती अनुप पाटीलची गेली. त्यानंतर भूषण पाटीलनं 2 बॉलमध्ये 6 धावांचं योगदान दिलं आणि तोही परतलाय. आता संकट वाढलीत, समस्या वाढलेल्या आहेत. या मॅचमध्ये अडचणी आता निर्माण झालेल्या आहेत आणि या अडचणीतून आता दूर कुठला फलंदाज घेऊन जाईल आपल्या टीमला विजयापर्यंत हे आपल्याला बघायचं आहे. कारण आता 1.2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 12ला 2, म्हणजे आता समीकरण वाढलंय. आता जो रिक्वायर रन रेट आहे 17चा तो 21 झाला, आता 22.13 झालाय. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये आता तुम्हाला 22-23 धावा काढायच्या आहेत. आणि अशा कंडिशनमध्ये आता नवीन फलंदाज नमित पाटीलला साथ देण्यासाठी त्याच्या जोडीला आला हेमंत पाटील. दोन्ही तुर्बे गावचे खेळाडू आहेत. बघूया या मॅचमध्ये कमबॅक करतील का, कारण लक्ष आता मोठं होत चाललंय. 16 बॉल आणि 59 धावांची अजूनही आवश्यकता आहे गंगा इंगोले ओव्हर नंबर 2 मध्ये. यावेळेस पहा बॉलला हुक केलाय, मागे चाललाय, फाईन लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक बघतायत, परंतु पहा त्यांना बीट करून बॉल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. हेमंत पाटीलच्या बॅटमधून येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 16 रन 16. एकाहत्तर धावांचं लक्ष होतं आणि या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालंय आमचे बोनकोड्याचे मित्र स्वप्नील नाईक यांचं आगमन झालं. त्यांच्या समेत मात्र प्रमोद पाटील आणि आमचे गोटुलीचे मित्र आहेत निलेश पाटील, या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि यावेळेस पहा इथे स्वागत केलंय गंगा इंगोलेचं. बॉलला उडवलाय सी कॉर्नरच्या वरून, बॉल सीमारेषा पलीकडे, इट्स आउट ऑफ द पार. षटकार हेमंत पाटीलच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीने आता धावा झाल्या स्कोअर बोर्डवरती 22. 71 करायचे आहेत. अजूनही लक्ष दूर आहे. अशी जर बॅटिंग झाली तरी लक्ष दृष्टिक्षेपात येईल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन आल्या होत्या. 1 विकेट प्राप्त केली होती गॅरोनं, परंतु या ओव्हरमध्ये गंगाच्या आतापर्यंत 4 बॉलमध्ये 16 काढल्यात, म्हणजे थोडंसं महागडं षटक. भूषणची विकेट त्यानं प्राइस विकेट घेतली, परंतु रन सुद्धा आलेत या ओव्हरमध्ये. कमी गतीने त्याला रीड केलाय, पुन्हा एकदा फेकून दिलाय खाऊ कॉर्नरच्या वरून, छपरा तोडके हा फटका हेमंत पाटीलच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पलीकडे, अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून बॉल चाललाय सीमा पार. षटकार छप्पर फाड परफॉर्मन्स होता हा. या फटक्याला मात्र तोड नाहीये, कारण हेमंत पाटील जरी दिसायला त्याची कद काठी जर आपण पाहिली एकदम बारीक अंगाचा आहे, परंतु त्याच्या क्षमतेवरती कोणीही प्रश्नचिन्ह निर्माण केला ना तर हे 2 षटकार दाखवा, समजून जातील की हेमंतची ताकद काय आहे ते. भूषण पाटील आणि अशोक पाटील मामा यांच्या तालमीत घडलेले खेळाडू आहेत ते. येस, अगदी तालमीत घडलेले हे खेळाडू आहेत. एक चांगला ऑलराऊंडर.
यावेळेस पहा आणखीन एक चांगला छान बोलवलाय दोन क्षेत्ररक्षकांना अगदी भेदून बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट अलोंग द कार्पेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मॅच तापलेली आहे. दोन षटकार दोन चौकार आल्यात आणि आता ओव्हरची झाली समाप्ती. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाल्यात 32. म्हणजे आता 12 बॉल आणि करायचे आहेत विजयासाठी 39. प्रेक्षकांची ही गर्दी पहा. ही गर्दी सांगते नगरसेवक चषक ही स्पर्धा किती मोठी आहे. ही गर्दी सांगते या स्पर्धेची लोकप्रियता किती आहे आणि ही गर्दी सांगते ही स्पर्धा अव्वल दर्जाची आहे. हे पहा फटके आपण पहा. हेमंत पाटीलच्या ऑन साईडला फटका खेळला मिसफिल्ड झाली बॉल सीमा पार गेला. चौकारासाठी 4 धावा पाहायला मिळाल्या. उमेश सर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या 6 होत्या फक्त. त्यानंतर 21 धावांचं जे सरासरी गाठायची होती ती गाठली. त्याही पेक्षा पुढं मी तर म्हणेन या ओव्हरमध्ये 26 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे षटक ऐरोली आणि वाशीगाव टीमसाठी महाग ठरलंय असंच आपण म्हणू शकतो. जो आयकॉन खेळाडू आहे तो आयकॉन खेळाडू सध्या चर्चेचा विषय होता बॅटिंगमध्ये, परंतु आता बॉलिंगमध्ये सपशेल त्याने मात्र मार खाल्लाय. येस अगदी नांगी टाकलेली आहे. आयकॉन खेळाडूच्या विरोधामध्ये एवढ्या धावा कुठणं एवढ्या धावा खर्च करणं एक मोठी गोष्ट असते आणि एवढ्या आपल्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आता 12 बॉल 39 करायचे आहेत. आपल्या स्क्रीनवरती दर्दी प्रेक्षक आज या स्पर्धेला सपोर्ट करतायत. अगदी प्रेक्षक या स्पर्धेचे केंद्रबिंदू बनून राहिलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. जाऊया ओव्हर नंबर 3 मध्ये. आता गौरव शिंदे आलाय एक चांगला गोलंदाज आणि पहिलाच बॉल हेलिकॉप्टर पद्धतीनं फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका बॉलला उडवलाय. नमित पाटीलच्या बॅटमधून बॉल सीमा पार षटकार. स्टेजवरती आला सरळ बॉल छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि नमितला मात्र हा आशीर्वाद नक्कीच मिळेल कारण ज्या पद्धतीनं तो फटके खेळतोय पहा. उमेश सर आज सकाळपासून नमितची बॅटिंग पाहिली आहे. कोणतं क्षेत्र असं नाहीये ज्या क्षेत्रामधून नमितच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत. सगळीकडे एक्स्ट्रा कव्हर पॉइंट त्यानंतर अप्पर कटमधून थर्डमॅनला चौकार आलेत. ऑन साईडला स्क्वेअर लेग लॉंग लेग आणि मिड विकेट त्याचा फेवरेट झोन आहे तिथून जास्त धावा आल्यात. पुढचा बॉल फुलरलिनचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पलीकडे षटकार मारल्यानंतर चौकार इथे आल्या नमित पाटीलच्या बॅटमधून. आता 10 बॉल शिल्लक आहेत 29 करायचे आहेत. म्हणूनच मित्रांनो मी मगाशी उल्लेख केला एवढा टार्गेट सेट झालाय परंतु कुठलीही गॅरंटी देणार नाहीये. क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये तयार झालेला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन दुसऱ्या ओव्हरमध्ये 26 आणि या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 10 आल्यात. म्हणजे 10 बॉल शिल्लक आणि 29 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच. 10 बॉलमध्ये 29 राहिले. 10 बॉल आणि 29 सामना मित्र म्हणेन पूर्ण जवळ आणलाय. जी सरासरी गाठायची होती तुर्बे कुक्षे टीमला ती सरासरी मात्र गाठली आहे. चला, आता game मॅच speed up थांबवू करा. नका थोडं फास्ट खेळा. मी विनंती करेन आपला आयोजकांच्या वतीने कारण सामना जो फायनलचा आहे तो आपल्याला 5 ओव्हरचा खेळवायचा त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत. गौरव शिंदेवरती आता दबाव वाढलाय प्रेशर वाढलाय कारण 2 बॉलमध्ये 10 वसूल केलेत. यावेळेस पहा ऑनड्रेचा फटका मिड ऑन नाहीये त्यामुळे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि ते दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केलेली आहे. या चोरल्या धावा मी म्हणेन काय रनिंग बिटवीन द विकेट. नमित पाटील हेमंत पाटील दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आता हल्लो कल्लोल करत असताना या 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 44. 71 धावांचं लक्ष आहे. आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉलमधून इथून धावा करायच्या आहेत विजयासाठी 27. व्हाट अ मॅच. उमेश सर 19.50 ची सरासरी 2 ओव्हरमध्ये बाकी राहिली होती आणि आता जर पाहिलं तर 12 धावा 3च बॉलमध्ये आल्या. 3 बॉलमध्ये आणखी साधारणतः 10 ते 12 धावा आल्या तर टार्गेटच्या जवळ बस जाऊन पोचतील. आणि ज्या पद्धतीने नमित आणि हेमंत खेळतोय वाटत नाहीये हा सामना एवढा क्लोज जाईल. चला 2 विंडोमध्ये आता टेलिकास्ट केलं जातं. यावेळेस पहा कमी गतीने टाकला गौरव शिंदेने बॉल. अबे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न फसलाय.
आता डॉट बॉलची होते समाप्ती. म्हणजे एक मेरी तो एक तेरी हे सांगणारे बॉल आता गौरव शिंदेचे. पा गती काढली होती या बॉलवरती, अगदी सरळ रेषेमध्ये ऑफसाईड डॉप स्टंप. आणि ते पहा डॉट बॉल आल्यानंतर गौरव शिंदेचं सेलिब्रेशन असं सांगत आहे. आता मी वाचलो असं पाऊस सांगणारा बॉल. उमेश सर, पाऊस मैदानावरती चालू झाला की मात्र फलंदाजांना आयतं कोलीत मिळतं मी तर म्हणेन, कारण फलंदाजांची यावेळेस मजा असते पाऊस पडल्यानंतर. बघूया गोलंदाज काय करतोय. इथे पहा परफेक्ट वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि सफल देखील झाला. याच गोष्टीसाठी आता मात्र त्याला धाडस करावा लागेल. गौरव शिंदेवरती जो विश्वास टाकला तो मात्र आता सार्थ ठरत चाललाय. येणारे 7 बॉल आणि 27 बनवायचे आहेत. 7 बॉल 27. मी गॅरोचं कौतुक करेन. योगेश भगत ज्यावेळेस 2 बॉलमध्ये एक चौकार एक षटकार मारला, त्यानंतर तिसऱ्या बॉलसाठी गॅरो स्वतः गेला त्याच्या जवळ आणि काय कानमंत्र दिला. तुला एक्झॅक्टली लाईन कुठली स्वीकारायची आहे, एक्झॅक्टली कुठे बॉल तुला टाकायचे आहेत हे कानमंत्र दिलं आणि त्यानंतर मग काय कमबॅक केलाय. याचं संपूर्ण श्रेय मी गॅरोला देईन, कारण विकेट किपर म्हणून असताना तो बॉलिंगच्या झोनमध्ये गेला आणि त्याला कानमंत्र दिलेले आहेत. 7 बॉल 27 करायचे आहेत. पुन्हा एकदा पहा स्पिंगर्स रोल झाले होते या बॉलवरती. चांगला आउटकटर पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु पहा ते पंच सांगतायत चॅलेंज केलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने व्हाईटसाठी. आणि आता हे जे ऑनफिल्ड आहेत ते सांगतायत आता तिसऱ्या पंचांची मदत घ्यायला. एक्झॅक्टली बॉल कुठे डिलिव्हर झालाय. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, कारण पडल्यानंतर चला दुसरा अँगल. फेअर डिलिव्हरी, त्यामुळे डॉट बॉल. चला लीगल डिलिव्हरी घोषित केलेली आहे तिसऱ्या पंचांना. म्हणजेच ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या आता समाप्तीनंतर टीमची धावसंख्याचा जर विचार केला 44ला 2. आता 6 बॉल 27 करायचे आहेत. काय कमबॅक केलं गौरव शिंदेनं. पहिल्या 2 बॉलवरती 10 रन बनवल्यानंतर काय कमबॅक होतं. पुनरागमन क्रिकेटमध्ये कसं दाखवायचं हे गौरवनं दाखवलं या ओव्हरमध्ये. 4ही बॉलमध्ये अक्षरशः दोन्ही बॅटरला थांबवलं आणि तिथून मात्र आता कमबॅक झालाय. 6 बॉल 27 करायचे आहेत आणि लास्ट ओव्हरमध्ये आता सँडी आलाय. संदेश गुप्ता गोलंदाजी मार्कवरती. गावदेवी ऐरोली टीमचा हा खेळाडू सँडी या टोपण नावानं हा खेळाडू ओळखला जातो. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. हेमंत पाटीलच्या बॅट मधून येतोय बॉल सीमा पार. षटकार. मॅच बनेल कारण हा षटकार जो आलाय ना, या षटकाराने मात्र मॅचला आता थोडं जवळ आणलंय. कारण 5 बॉलमध्ये मी तर म्हणजे 6 बॉल 27 थोडं कठीण होतं, पण 5 बॉल 21-20 धाबा ज्या आहेत त्या मात्र थोड्या सोप्या आहेत. परंतु ऐरोली टीमची आणि वाशी टीमची बॉलिंग पाहता या मॅचमध्ये काय घडेल याची भविष्यवाणी करणं थोडंसं कठीण आहे. काय खरं तर हा बॉल वाईडच झाला असता. एवढ्या बाहेर टाकला होता तरी सुद्धा रिस्क घेतली हेमंत पाटीलनं. त्याला माहिती आहे मी जर या बॉलवरती आघात केला तर मला षटकार मिळू शकतो आणि तशीच किमिया केलेली आहे. प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग घेऊ नका. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सूचना देऊ, कारण जास्त वेळ घेतला या मॅचने. तब्बल 1 तास होत आला 4 ओव्हरच्या मॅचला. सो आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत की आपण वेळ घेऊ नका, मॅच सुरू करा. 5 बॉल 21 धावा हे समीकरण या मॅच मध्ये जिंकण्यासाठी कुमारी लिबन तुर्बे जय गजानन कोक्षे टीमला. सँडी गोलंदाजी मार्कवरती आता थोडासा दबाव इथे महसूस करतोय सँडी.
डेड बॉलचा इशारा. 5 बॉलमध्ये 21 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. टीमची धावसंख्या 50. ओहो, ओव्हर पिच बॉल. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये आणि बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता आलाय डॉट बॉल. सँडीने आता कमबॅक केलाय. 4 बॉल 21 करायचे आहेत. या बॉलवरती मोठा फटका पाहिजे जय गजानन कुक्षित कुमार 11 तुर्बे टीमला. मोठा फटका आला तर कमबॅक होईल, नाहीतर मात्र ही मॅच कठीण होऊन जाईल. 4 बॉल 21. हा बॉल सुद्धा गती काढली होती परंतु पडल्यानंतर आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतो, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. परंतु आता फिल्डिंग करणारी टीम चॅलेंज करते की आम्हाला पाहायचं आहे हा बॉल वाईट आहे की नाही. सर्वांनी जवळ येऊ नका प्लीज. डिसिजन येईल परंतु जवळ येऊ नका. आणि डिसिजन आलेला आहे. आय एम रेडी विथ द डिसिजन. आणि वाईट बॉल सांगतायत अंपायर, त्यामुळं रिव्ह्यू गमावलाय. दोन्ही टीमचे रिव्ह्यू आता गमावलेले आहेत. त्यामुळे आता पंच जो डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल. आणि पंचांना जर डाऊट असेल तर पंच तिसऱ्या पंचाची मागणी करतील. त्यामुळे मॅच सुरू ठेवायची आहे. चला, दोन्ही टीमनं आता रिव्ह्यू गमावलेला आहे. ओहो, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका, चांगलं टायमिंग सेट केलाय आणि बॉलला उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी काल्या पडद्यावरून बॉलला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. हेमंत पाटीलच्या बॅटमधून येतोय हा खणखणी षटकार. पहा आपल्या स्क्रीनवरती अगदी ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. आणि 3 बॉल आता राहिले. 3 बॉल मध्ये धावांची गरज आहे 14. 3 बॉल 14. अक्षरशः आता फ्रेम मध्ये आला हा खेळाडू हेमंत पाटील. चला, गेम स्पीडअप करा, घाई करा. 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 71 धावांचं लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे कुमार 11 तुर्बे आणि जय गजानन कुक्षित या टीम कडून. आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये धावांची गरज आहे 14. मॅच मध्ये आता पुन्हा शिरकाव झालाय, कमबॅक झालाय. ओहो, हा बॉल चांगला आहे. पडल्यानंतर बहा बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पोझिशन मध्ये नव्हते हेमंत पाटील. पहिला सरळ रेषेमध्ये मारायचा आहे की ऑन साइडला मारायचा आहे आज दुधई मनस्थितीमध्ये होते. पहा तिथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगली लाईन सँडी गुप्ता यांची. डॉट बॉल म्हणजे आता 2 बॉल 12. 2 चेंडू 12 धाबांची आवश्यकता. पुन्हा एकदा फटका फसलाय. बॅक टू द बॉलर. फक्त सिंगल कंप्लीट झाली. आता 1 बॉल 13. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय तर आपण फिल्डिंग लावून घ्या. आधी राहिले पण नेरुल आणि कैलासवासी अक्षता स्मृती कोपरकरने. टीमचे कॅप्टन तुम्ही टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. लगेच मैदानामध्ये फिल्डिंग लावून घ्या. आणि तुमचे दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर द्या. चला, हा सामना इथे जिंकलेला आहे 12 रन. हा सामना जिंकलाय गावदेवी ऐरोली इच्छापूर्ती वाशीगाव टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन. आणि सुपर 3 मध्ये हा संघ दाखल झालेला आहे. त्यांचं मी भरभरून अभिनंदन करतोय. आणि हार्ड लक बॅड लक कुमार 11 तुर्बे आणि जय गजानन कुक्षित टीम. चांगला खेळ तुम्ही दाखवला. प्रेक्षकांची मन तुम्ही जिंकलेली आहेत. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि याही वर्षी हा संघ मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेला आहे. सलग 2 वर्ष या टीमनं स्पर्धा जिंकली होती. 2 वर्ष सातत्यानं हा संघ चॅम्पियन ठरलाय गावदेवी ऐरोली इच्छापूर्ती वाशीगाव. परंतु 3ऱ्या वर्षी सुद्धा एक चांगला प्रयत्न करतोय. चला, फिल्डिंग लावून घ्या. जशी मॅचला सुरुवात होईल आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. या ऐकूया या
मॅचची कहाणी नितेश भोईर की जुबानी. तोपर्यंत धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत. या सामन्यामध्ये ज्याची बहारदार खेळी आपणा सर्वांना पाहायला मिळाली. स्टॅटिस्टिक पाहतोय आपण. सचिन रज्जाक ज्याने मात्र 19 धावांचं योगदान दिलं. गंगा इंगोले 16 धावा त्याने मात्र केल्या आपल्या बॅटमधून. हेमंत पाटीलचं 33 धावांची जी इनिंग होती ती मात्र व्यर्थ ठरली. आणि एकंदरीत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आपण मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करतोय. या सामन्यामध्ये 6 बॉलमध्ये 19 धावांची खेळी साकारणारा सचिन रज्जाक ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मोस्ट व्हॅल्युएबल इनिंग होती ज्यामध्ये सचिनची, जी आपण पाहिली सर्वांनी, आणि सर्वांना अचंबित करून जाणारी ही इनिंग सचिनने मात्र खेळली.